हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ती स्वामी समर्थ. बोला ताई. हं. अनुभव शेअर करायचा आहे. हा करा ना ताई. कुठून बोलता सांगायचंय? अहिल्यानगर. अच्छा, नाव सांगायचंय की नाही? नाही. बरं, नका सांगू. हं. काय अनुभवला? ताई, माझी मोठी मुलगी 12वीला होती हा हा. आणि गाडीवरून पडली होती. अय्या, म्हणजे म्हणजे तीच गाडी चालवत होती का? नाही, दुसरी पोरगी होती. तिघी जणी बसल्या त्या ट्युशनला चालल्या होत्या. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. कॉलेज सुटल्यानंतर. पण हं. मग कॉलेजची मुलं कसं सगळी गाडी टू व्हीलर आणतात ना. हो हो हो. मग सुटल्यानंतर सगळी गर्दीच असते तिथं. हा हा. हं. त्या तिघी मग? जणी बसल्या स्कूटीवर ट्युशनला चालल्या होत्या. हा हा हा. कॉलेजच्याच मुलांना जाऊन धक्का लागला त्यांना. त्या अरे. पडल्या हो. हा. पडल्या रोडवरती. तर मग जी पुढे होती तिचा पाय मोडला. हा हा. आणि मधली होती तिला नाही एवढं काही लागलं. हा हा. जी पाठीमागं होती ती माझी मुलगी होती. हा. ती डोक्यावरच पडली पाठीमागं रोडवर. बापरे, टू व्हीलरचं असंच असतं, त्या डोक्यावरच हो. आधी लागतं. हो, ती रोडवरच पडली डोक्यावर पाठीमागं. हा. आणि ती पडली ना तर गाडीखाली पाय गेला आणि पाठीमागं बाकी रस्त्यावर पडलेली होती. वेणी पाठीमागं, तर वेणीवरून गाडी गेली दुसरी. बापरे, हं. किती तर माझं आहे कठीण ना होत इकडे मी ही. शेतात काम करीत होते. हा तर माझा दिवसभर तारक मंत्र चालू होता. हा हा हा. त्याच्यामुळं स्वामींमुळे ते संकट टळलं. नाही, मग डोक्याला काय मार वगैरे? नाही, डोक्याला नाही. तर चक्कर येत होती तिला. हा हा हा. पण काही नाही, नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणे काही नाही. वा 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 वा. फक्त पायाला. फार मोठा अनुभव आहे ताई, नवीन जन्म झाला तिचा. हो. तर ती हं. केस पण ओढले. गाडी गेली तर केसांवरून ना, तर केस पण ओढले थोड्यावरून. ते हे झालं वाचली ना. ना ताई, डोक्यावर हो. न गेलं असतं काही होऊ हं. शकलं असतं. तेच ना. फार आता तिला नुकसान झालं. सांगा, जर टू व्हीलरवर बसायचं आधी हेल्मेट घालायचं. तुम्ही हो. दोघी बसा, तिघी बसा, पण हेल्मेट घाला ताई. हो, जवळच जायचं होतं त्याच्यामुळे ती नाही नाही, तिसरी काहीही असो, काय आमच्या इथे इतकं स्ट्रिक्ट असतं ना मुंबईत. हं, हं. तुम्हाला ह्या चौकात नाही, अगदी जवळच्या 5 मिनिटाच्या चौकात जायचं तरी हेल्मेट पाहिजे. हो, ते बरोबर आहे. हम्म. नाही, नाही, त्या दोघीच गेल्या होत्या. पण तिसरी पोरगी म्हटली ट्युशनला जायचं होतं जवळच ना. हा हा हा. त्याच्यामुळे ती तिसरी बसली. पण मग आता कसं कॉलेजचे मुलं एकदा नाही का. बरोबर. तरी ते हेल्मेट सांगा पण हं घालायला ताई. हो, हो. खूप आणि छान दुसरे बा. पण छोटे छोटे अनुभव आहे, सांगू का? सांगा ना, सांगा एखाद दुसरं सांगा. हं. एकदा ना मी असे म्हणजे झोपले होते ना. हा हा हा. असं म्हणजे झोपले नाही, पण असं हे करत होते, म्हणजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिवसभर माझं चालूच असतं. हो हो आणि बरोबर. ते झोपल्यानंतर पण चालूच असतं. हा हा हा. आणि मी असं असं वेळ नसतो मला शेतात काम असल्यामुळं. बरोबर. आणि वरती आमचं देवघर आहे, खाली हा राहतो मी. तर हा. मग वरती यायचं हे जप करायला, तर मग खालीच वही केली मी लिहायला. हा हा हा. मग खाली वहीवरती लिहायची. हा. मग रोज लिहून लिहून 1 पान 2 पान असं लिहायची. अच्छा. हा. हो, हो, रोज. तर हा. मग ती वही संपली. माझ्या दुसऱ्या दिवशी काय असं डोक्यातच नाही का वही आणायची दुसरी म्हणून. हा हा हा. आणि लगेच त्याच रात्रीला स्वप्नात सगळं म्हणजे स्वप्नात आलं का म्हणजे पूर्ण परकरवर लिहिलेलं पूर्ण लाईनीमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. ओ, बघा. इतकी सुंदर ही भक्ती अशी असावी ताई. हं. किती सुंदर ताई. मी शेअर करते हं ताई सगळं. अजून सांगू छोटे छोटे? सांगा. हो. एकदा शेताकडे चालले होते. हा आता आता पावसाळा लागला तेव्हा मका लावायचं काम चालू होतं शेताकडे. हा हा. तेव्हा चालले होते शेताकडे बांधावरून. हं. तर पहिला म्हणजे वरती वरती वर गेले. हं. वरती चढले, लगेच बांधावरून जावं लागतं ना. हो. दोन्ही बाजूनं माला असतात शेतामध्ये. तर तुमच्याकडे मग काय पिकतं तिकडे जास्त? ऊस, मका दोन्ही साईडने, एका साईडनं ऊस होती, एका साईडनं मका होती. मी मधून चालले बांधावरून. तर बापरे. पहिला पायी वरती चढले. पहिला पायी सापावर पडला माझा. गवत होतं बांधाला. हो. बापरे. बांधावरती गवत होतं हा. आणि पहिला पायी त्या सापावर खूप मोठा होता. बापरे. खूप जाड साप. मग नाग होता का काय होतं ते नाही माहिती. हं. पण त्याच्यावरती पायी पडला. इतकं मोठा फडफड केलं माझ्या पायाला त्या बापरे. गवतामध्ये जोरात. तर हं. मग मी ना अशी पळाले, उलटी पळाले. श्री स्वामी समर्थ आई नाही, बापरे नाही. बापरे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाव तोंडात बापरे. आलं. हा. एवढ्या याच्यामध्ये. बघा तरी पण एवढं नाव आलं घाबरले तरी ते स्वामींचं. नाव हं. तोंडात पटकन तेच आलं. आई नाही, बाप नाही काही. बघा ना.
नाहीतर तर आधी स्वामी आई समर्थ असं आणि नाव. उलटी पळत गेले, बरीच लांब उलटी पळत गेले. हां. पाठीमागच पळत गेले. ते माझ्या मागच. हो? हो, पाठीमागच माझ्या असं. मग बापरे! त्याला मग? कळालं ना कुठं पळावं. ते घाबरलं ना पायी पडल्यामुळं. हो, 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 हो. त्याच्यामुळे ते माझ्या पाठीमागच. मी बापरे! पाठीमागे उलटी पळत गेली. अशी बाप फिरून पण नाही पळाली. उलटीच अशी पळत हो, गेली. हो. मग काय केलं त्याने? आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत गेले. मग नंतर ते पळालं उसाकडे गेलं. बापरे! किती कठीण हो ताई शेतकऱ्याचं जीवन. हो. वाईट वाटतं हे ऐकून सगळं. हो, की मी स्वामी समर्थ. शेतकऱ्यालाच भाव नाही का मालाला. ही सेवामुळे संकट टाळतात म्हणून मी आमच्या कळतात. शेजारी सगळ्यांना सांगत असते, स्वामी सेवा करा. कोणाला फोटो देते, कोणाला पुस्तक देते. कोणी बरोबर. संकटात असलं का त्यांना सांगते सेवा करा म्हणून. किती छान, किती छान काम करता ताई हं. तुम्ही. माझे मामा सासरे ना खूप पित होते दारू. हां, हां. तर मी त्यांना सांगितलं स्वामी सेवा करा म्हटलं. हां. घरात खूप म्हणजे त्यांचं हेच होऊन गेलं, विस्कटलेलं सगळं. आई गं! हां, हां. मुलं कुठं तर काय कुठं नाही का ते पण राहत नव्हते. हां, घरी हां. ते पण राहायचे कामाला जाऊन असं बाहेर जाऊन राहायचे. अरे! आणि कुठं पण जाऊन राहायचे. हां, पूर्ण हे हां. झालं त्यांचं घर विस्कटून गेलं. मी त्यांना म्हटलं फक्त स्वामी सेवा करा. मग हां, ते हां. केंद्रात गेले, सेवा घेतली, करायला लागले. आता इतकं चांगलं झालंय ना त्यांचं. अरे वाह! किती बास छान. रे बास. ते केंद्रातल्या दादांनी सांगितलं तुमची जमीन गेलेली आहे हां, दारूमुळे जमीन गेली होती त्यांची, ती पण हां. तुमच्या नावावर येईल म्हणे. तर बघा. सगळं तसंच झालं. अरे वाह! त्याच्या नावावर घर झालं, बंगला झाला, मुलाचं लग्न सर्व्हिसवाले, मुलगा सर्व्हिसला लागला, सून सर्व्हिसला, सगळं चांगलं मग झालं. सगळं चेंज होऊन गेलं लाईफ हां ताई स्वामींमुळे. हो. किती सुंदर ताई. मी हे सगळं शेअर करते हां. हो, हो. हां, चालेल. श्री स्वामी हो, हो. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.